नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेणार आहोत। ते इन्फॉर्मेशन म्हणजे काय की ज्याही वेळेस आपण आपले MBBS आणि BDS याची चॉईस फिलिंग करणार आहोत, हे चॉईस फिलिंग करत असताना आपल्याला खूप काही महत्त्वाचे पॉइंट्स त्या पॉइंटकडे आपल्याला केअरफुली या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं। कारण याच्यामध्ये आपल्याला जे काही या ठिकाणी कॉलेज मिळणार आहे, जेही आपण ऑप्शन देणार आहोत यावरतीच मिळणार आहेत। त्यामुळे मी तुम्हाला टोटली बायफर्गेशन करून या ठिकाणी सांगणार आहे की आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी चॉईस फिलिंग करायला हवी की जेणेकरून आपल्याला एक व्यवस्थित सिस्टमॅटिकली आपले ऑप्शन्स येतील आणि त्यासोबतच आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे आणि जे कॉलेज घ्यायचं आहे त्याची प्रायोरिटी क्रम सुद्धा या ठिकाणी आपल्याला वरती घेता येऊ शकतो। या अनुषंगाने तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती समजावून देणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तर लागली आहे, पण सध्याच्या स्थितीला आपली चॉईस फिलिंग पण चालू झाली आहे। पण हे सर्व होऊन सुद्धा आपल्या या ठिकाणी सीट मॅट्रिक्स अजून उपलब्ध झालं नाहीये। जेव्हाही मी या ठिकाणी आता सध्या ज्यावेळेस व्हिडिओ शूट करत आहे त्यावेळेस अपडेट पाहिला असता या ठिकाणी सीट मॅट्रिक्स अजूनही या ठिकाणी डिस्प्ले झालं नाही। आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल, सीट मॅट्रिक्स डिस्प्ले नाही झालं म्हणजे तर काय होणार आहे? तर लक्षात घ्या, कुठल्याही प्रोसेसमध्ये या वर्षी किती जागा आहेत आणि या सर्व जागेमध्ये कॅटेगरी वाईज याचं बायफर्गेशन कसं केलंय या सर्व गोष्टी आपल्याला सीट मॅट्रिक्स मधून क्लिअर होतात। जसं की आपल्याला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये दिसू शकतं की ओबीसी त्यानंतर SML नंबर मध्ये काय रँक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्येही तेच कॉन्सेप्ट आहे की आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये एक्झॅक्टली कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा उपलब्ध आहेत। तर हे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला अजून ॲक्युरेसी मध्ये एक भर पडतो की नंबर ऑफ सीट्स या राऊंड साठी किती कॉलेजेसच्या पार्टिसिपेट होत आहेत आणि त्या पार्टिसिपेट कॉलेजेस मध्ये आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे प्रायोरिटी द्यायची आहे या ठिकाणी क्लॅरिटी येऊ शकते। या अनुषंगाने सीट मॅट्रिक्स खूप जास्त महत्त्वाची स्टेप या प्रोसेस मध्ये आहे। मे बी उद्या मॉर्निंग पर्यंत सीट मॅट्रिक्स येऊ शकतं। ठीक आहे, तर यामध्ये आपण ज्याही वेळेस चॉईस फिलिंग करत असताना लक्षात घ्यायचंय टोटली MBBS कॉलेज, त्या MBBS कॉलेज आणि BDS कॉलेज म्हणजे सध्याच्या स्थितीला ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि जे विद्यार्थी इलिजिबल आहेत नीट मध्ये, अशा सर्व विद्यार्थ्यांना जर वाटलं आपल्याला MBBS आणि BDS चा चॉईस फिलिंग करून पाहिजे तर आपण बिंदास करू शकतात। याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत। असं नाही की आपला स्कोर 500च्या पुढे आहे तेव्हाच आपल्याला चॉईस फिलिंग करायचे, 500च्या खाली आहे याचा अर्थ आपल्याला चॉईस फिलिंग करायची नाही, असा या ठिकाणी कुठलाच कॉन्सेप्ट लागू होणार नाहीये। या ठिकाणी जर आपली इच्छा असेल तर आपण हा फॉर्म फिलिंग करू शकतात। महत्त्वाची गोष्ट आहे, जेही सध्याची स्थिती आहे किंवा सध्याची सिच्युएशन आहे यानुसार आपल्याला जे काही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये GMC कॉलेजेस आहेत, या ठिकाणी टोटल 33 कॉलेजेस आहेत, सेमी 24 कॉलेजेस आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। पण आता या कॉलेजची फिलिंग करत असताना विद्यार्थी काय मिस्टेक करतात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि या मिस्टेक आपल्या फॉर्म मध्ये बिलकुल सुद्धा करायच्या नाही। लक्षात घ्या, चॉईस फिलिंगचा फॉर्म खूप सिंपल, सरळ, साधा आहे। याच्यामध्ये काही कुठलं रॉकेट सायन्स नाही हे पण तुम्हाला मी सांगून देईन। आणि दुसरी गोष्ट, इन केस एखाद्या विद्यार्थ्याने चॉईस फिलिंग केली आणि या विद्यार्थ्याला वाटलं की नाही मला माझ्या चॉईस फिलिंग मध्ये काहीतरी चेंजेस करायचे तर तो विद्यार्थी डेफिनेटली आपला फॉर्म अनलॉक करून या चॉईस या ठिकाणी चेंज करू शकतो। म्हणजे आपण 10 वेळेस जरी फॉर्म भरला तर 10 वेळेस आपल्याला या चॉईस एडिटेबल असणार आहे। तर त्या अनुषंगाने लक्षात घ्या, आपण दरवर्षी विद्यार्थ्यांना एक लिस्ट देत असतो की काय, एक आयडियल प्रेफरन्स लिस्ट, किंवा या ठिकाणी या लिस्ट मध्ये विद्यार्थ्याला संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेसचा GMC असो त्याचा उतरता क्रम, सेमी असेल त्याचा उतरता क्रम, असे इन डिटेल इन्फॉर्मेशन MBBS, BDS, BMS, BHMS त्यानंतर फिजिओथेरपी या सर्व कॉलेजेसची आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो। जेही विद्यार्थी अद्याप आपल्या काउन्सिलिंगला जॉईन नाहीयेत, जर आपल्याकडे इंटरेस्टेड असेल जॉईनिंगसाठी तर आपण जॉईन सुद्धा करू शकतो। कारण सध्या बऱ्याच प्रोसेस संपल्यामुळे ज्याही प्रोसेस रिमेनिंग आहेत या प्रोसेसला आम्ही या ठिकाणी पूर्ण विद्यार्थ्याची काउन्सिलिंग कंप्लीट करून देतात। तर लक्षात घ्या, MBBS चे जे कोड असतात हे कोडची सुरुवात होती आपल्याला 1-1 पासून। हे खूप महत्वाचं आहे कारण आपण ज्याही वेळेस या ठिकाणी चॉईस फिलिंग करत असतो या कोडवरून आपल्याला आयडेंटिफिकेशन समजते की हा कोड कुठल्याचा आहे। कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी MBBS चा ऍड करत मध्येच BDS चा कोड ऍड करू शकतात। त्यामुळे लक्षात घ्यायचंय, MBBS चा ज्याही वेळेस आपण चॉईस कोड ऍड करत असतो तर या चॉईस कोड मध्ये सर्वप्रथम आपल्याला जोही या ठिकाणी दिसणार आहे हा जो आपला 1 आहे
हा 1 म्हणजे आपला MBBS चा चॉईस कोड आहे, किंवा 1101 4 डिजिट आपल्याला ज्या फर्स्ट डिजिट जे 1 असणार हे आपले MBBS चे असणार आहेत. त्यातल्या त्यात अजून एक आयडेंटिफिकेशन आपल्याला याच्यातनं लक्षात येतं, 1101 1102 या कोडला जर आपण नोटीस केलं तर हे सर्व कोड पुणे, मुंबई, नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली या रिजनचे आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस आपण या कोडमध्ये 1234 1248 या कोडचा ज्यावेळेस आपण विचार करू, हे जे सर्व कोड आहेत हे सर्व कोड नागपूर, त्यानंतर चंद्रपूर, गोंदिया, जळगाव अशा ठिकाणच्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याच नंतर आपल्याला ज्यावेळेस आपण ओनली फॉर या ठिकाणी आपण मराठवाडा जरी विचार केला, यामध्ये लातूर, आंबेजोगाई, बीड असेल, त्यानंतर परभणी असेल किंवा आपलं उस्मानाबाद असेल, या कॉलेजचे कोड 1 पासून स्टार्ट होतात, पण त्याची सेकंड डिजिट 3 या ठिकाणी 3 येतो. 2 वाला विदर्भ, 1 वाला रेस्ट ऑफ महाराष्ट्र. असं सुद्धा आपल्याला बायफर्गेशन किंवा आयडेंटिफिकेशन आपल्या कोडचं करून घेता येत असतं. हे खूप महत्वाचं आहे आणि या कोडानुसारच आपल्याला MBBS ची चॉईस फिलिंग करायची आहे. हे चॉईस फिलिंग करत असताना महत्वाची अजून एक गोष्ट आहे, या ठिकाणी तुम्हाला मी वेदांता कॉलेज दिलाय, आपल्या लिस्टमध्ये सुद्धा मी वेदांता कॉलेज दिला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत पण फीस पेइंग कॅपॅसिटी आपली खूप चांगली आहे, असे विद्यार्थी वेदांताला ऑप्शन देऊ शकतात. बरोबर आहे, वेदांतामध्ये कुठलीच कसल्याच प्रकारचे स्कॉलरशिप बेनिफिट मिळत नसतात. सेकंड आहे या ठिकाणी जालना, जे काही मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे, या ठिकाणी आपण अप्लाय जरी केला तर आपलं ओनली त्या ठिकाणी मुस्लिम विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होत असतं. तर रेग्युलर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन ऍड जरी केला तर हे सीट काही अलाउड होत नाहीये. त्यामुळे हे 2 ऑप्शन आपण या ठिकाणी आपल्या लिस्टमध्ये नाही जरी टाकले तरी काही अडचण नाहीये. सोबतच या ठिकाणी जे आपलं GMC मध्ये वर्ध्याचं जे कॉलेज आहे, सेवाग्राम कॉलेज, या कॉलेज या ठिकाणी गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे, नॉट अ प्युअरली गव्हर्नमेंट. तर या कॉलेजची फीस सुद्धा आपल्या रेग्युलरचे काही जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या रेग्युलर गव्हर्नमेंट पेक्षा थोडीशी जास्त फीस आपल्याला दिसून येईल. सोबतच या फॉर्म मध्ये जे विद्यार्थी BDS साठी अप्लाय करणार, BDSच्या चॉईस कोडची सुरुवात 21 पासून चालू होते. 21 पासून आपल्याला हे कोड दिसून येतात. यामध्ये सुद्धा आपल्याला 4 डिजिट कोड आहेत, पण BDSच्या कोडची सुरुवात 2 पासून होते, जसं MBBS ची 1 पासून आहे. तर यामध्ये सुद्धा जसं आपण रेस्ट ऑफ महाराष्ट्र घेतलं, त्या कोडची सुरुवात 2 1 सेकंड डिजिट असेल 1 मीन्स रेस्ट ऑफ महाराष्ट्र. ज्या ठिकाणी 2 हे इंडिकेट होत असेल ते असेल आपलं नागपूर रिजन किंवा विदर्भ रिजन, आणि या ठिकाणी 3 जे इंडिकेशन आहे हे 3 इंडिकेशन आहे आपला मराठवाडा. हे फक्त रिजन वाईज कोड आहेत. या रिजन वाईज या ठिकाणी काही कट ऑफचा संबंध नाही, का रिजन वाईज या ठिकाणी कॉलेज सिलेक्शनचा सुद्धा या ठिकाणी काही संबंध नाही. नाहीतर विद्यार्थी म्हणतील की रिजन तर तेव्हाच बंद झाले, तुम्ही रिजन वाईज कसं सांगत आहात. जस्ट एक कोडची तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे फॉर्म फिलिंग मध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला, ज्याही वेळेस आपला जोही आपला फॉर्म आहे तो फॉर्म भरत असताना ज्याही वेळेस आपल्याला जो फॉर्म दिसेल, या फॉर्म मध्ये बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल ज्या विद्यार्थ्यांनी 6000 फीस पेड केली आहे. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी 6000 फीस पेड केली आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सफिक्स S पण दिसणार आहे आणि सफिक्स N पण दिसणार आहे. यामध्ये विद्यार्थी पालकाचं एक मेन आणि मेजर कन्फ्युजन होत असतं. यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना ओनली फॉर मेरिटने ऍडमिशन घ्यायचे किंवा ज्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 1000चं रजिस्ट्रेशन केलं असेल अशा विद्यार्थ्यांना फक्त सफिक्स S दिसेल, याचा Nचा काही संबंध येणार नाहीये. त्यामुळे आपला ऑप्शन जरी फिल झाला 1101 किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट प्लस मेरिट या दोन्ही कोटातनं ट्राय करत असेल तर पहिल्यांदा आपले सफिक्स S चे कोड यायला पाहिजे आणि यानंतर आपले सफिक्स N चे कोड आपल्याला या ठिकाणी यायला पाहिजे. लक्षात घ्या, S मीन्स फक्त आणि फक्त मेरिट लिस्ट प्रमाणे आपण या प्रोसेस मध्ये भाग घेतोय. N म्हणजे काय की आपण मेरिट लिस्ट आणि मॅनेजमेंट कोटा या दोन्हीतून भाग घेतोय. पण पर्टिक्युलर मॅनेजमेंटचा जर विचार केला तर हा सफिक्स N म्हणजे ओनली फॉर मॅनेजमेंट कोट्याचा हा कोड असणार आहे. लक्षात घ्या, खूप महत्वाच्या इन्फॉर्मेशन आहेत, कारण अशा इन्फॉर्मेशन अभावी विद्यार्थ्याचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लॉस होत असतो आणि नको तेच विद्यार्थी चॉईस कोड या ठिकाणी सिलेक्शन करत असतात. तर त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणं खूप, कारण मी हा पार्ट का स्टार्टिंगला घेतलाय कारण दरवर्षी विद्यार्थी एखादा कोड मध्ये चुका करतात आणि या विद्यार्थ्यांना लॉस बऱ्या मोठ्या प्रमाणात होत असतो. अजून एक महत्वाची सूचना आहे, विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आपली चॉईस फिलिंग करून घेतात, चॉईस फिलिंग झाल्यानंतर फर्स्ट मध्ये लक्षात घ्या,
फर्स्ट हाफच्या मध्ये आपल्याला आपले ओनली गव्हर्नमेंट कॉलेजेस घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, ओनली 33 गव्हर्नमेंट कॉलेजेस घ्यायचे आहेत. आणि यानंतर 33 नंतर ज्याही विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचे आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन या ठिकाणी घ्यायचं असेल, त्या केसमध्ये बरेच विद्यार्थी या कॉलेजची निवड आपल्या फीस किंवा आपल्या बजेट अनुसार करत असतात. त्यामुळे विद्यार्थी पालकाला विनंती आहे, ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती फी स्ट्रक्चर बद्दल माहिती दिली आहे. ज्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर उपलब्ध नाहीये त्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरच्या फी स्ट्रक्चरचा थोडा आधार घेऊन सुद्धा या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात. पण लक्षात घ्यायचंय, ज्याही वेळेस आपण सेमी गव्हर्नमेंटचे ऑप्शन्स देऊ, सेमी गव्हर्नमेंटचे ऑप्शन देत असताना आपल्याला जे कॉलेज घ्यायचे, पहिला क्वेश्चन, आपल्याला जे कॉलेज घ्यायचे तेच कॉलेजचे नाव द्या. जे कॉलेज घ्यायचे नाही त्याचं मुळीच नाव देऊ नका. कारण बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो विद्यार्थी कॉलेजचे नाव देतात, कॉलेज ऍड करतात आणि अनफॉर्च्युनेटली त्या कॉलेजची आपल्याकडे पेइंग कॅपॅसिटी नसते किंवा तेवढं बजेट नसतं आणि अनावधानाने तेच कॉलेज मिळतं आणि त्यावेळेस विद्यार्थ्याला या ठिकाणी अडचणीला सामोर जावं लागतं. तर अशा आपल्या चुका होऊ नये, त्यामुळं सर्व फर्स्ट मध्ये आपल्याला 33 ऑप्शन जीएमसी चे घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आपल्या मार्कानुसार किंवा आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस घ्यायचे. एक महत्वाची गोष्ट आहे, बरेच असे विद्यार्थी आहेत यावर्षी की ज्या विद्यार्थ्याचा मेरिट 6 या ठिकाणी 70+ आहेत, अशा विद्यार्थ्याला सुद्धा माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता ऑल जीएमसी कॉलेज ऍड करावे. ऑल जीएमसी आणि ते कॉलेजेस ऍड करताना त्याचा जो प्रेफरन्स ऑर्डर तुम्हाला ग्रुपमध्ये दिला त्या ऑर्डरने जरी केला तरी नो प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये लिटिल बिट जरी चेंजेस केला तरी काही अडचणीचा भाग नाही. पण सर्व ऑप्शन्स ऍड करणं महत्वाचं आहे. सेम ॲज सेमी गव्हर्नमेंट साठी तेच कंडिशन आपल्याला ऍप्लिकेबल असणार आहे. ठीक आहे. आणि सेम ॲज एमबीबीएस ला जसे रूल्स आहेत तसे बीडीएस ला सुद्धा हे रूल्स असणार आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत की मेनली एमबीबीएस आणि बीडीएस या ठिकाणी राऊंड 1 चे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असणार आहेत. लक्षात घ्या, 50% ऑलरेडी जे एमसीसी काउन्सिलिंग आहे हे सुरुवात झाली आहे. त्याचा फर्स्ट राऊंडची सुद्धा अलॉटमेंट या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे. कट ऑफ पण आपल्याला लक्षात आलाय. तर आता आपली जी काउन्सिलिंग चालू आहे स्टेट ऑफ महाराष्ट्राची, म्हणजे 85% फॉर एमबीबीएस आणि फॉर बीडीएस. यालाच आपण ग्रुप ए सुद्धा आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. ग्रुप ए ची आपली काउन्सिलिंग प्रोसेस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये लक्षात घ्यायचं महत्वाचं, या प्रोसेसमध्ये सध्याच्या स्टेटला आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे. नो डाऊट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्याला अवेलेबल आहे. पण सध्या चॉईस फिलिंग सुद्धा स्टार्ट झाली आहे. चॉईस फिलिंग स्टार्ट होऊन सुद्धा सीट मॅट्रिक्स अद्याप आलं नाहीये. कारण सीट मॅट्रिक्स हे स्टेप खूप जास्त महत्वाचे असते. कारण का, विद्यार्थ्यांना कॉलेज वाईज कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत यामध्ये कळतं. तर विद्यार्थ्याला एक विनंती आहे, आपण जरी चॉईस फिलिंग केली असेल तरी आपल्याला या चॉईस मध्ये आपल्याला अप्स अँड डाऊन करता येतात. तर बेसिकली पहिल्यांदा तुम्ही चॉईस फिलिंग करून घ्या, त्यानंतर सीट मॅट्रिक्स अनुसार लिटिल बिट चेंजेस या ठिकाणी करू शकतात. ठीक आहे. सीट मॅट्रिक्स नंतर कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, जसं मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ऑल जीएमसी कॉलेजेस घेतात विदाउट एनी ओव्हर कॉन्फिडन्स. ऑल जीएमसी कॉलेज मार्क्स किती जरी असतील नो प्रॉब्लेम, नो डाऊट, पण आपल्याला ऑल जीएमसी ऍड करायचे. नेक्स्ट आहे, याच लिस्टमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं सिलेक्शन करत आहोत, या सेमी गव्हर्नमेंट सिलेक्शन मध्ये आपल्याला फर्स्ट स्टेजला आपल्याला आपल्या बजेट अनुसार विचार करायचा आहे. ज्यांचं बजेट वेल आहे, काही अडचण नाही, त्यांनी टॉप कॉलेजच्या प्रायोरिटी अनुसार विचार करायचा आहे आणि यानुसार आपली लिस्ट बनवायची. ऑलरेडी ग्रुपवरती जीएमसी ची वेगळी लिस्ट दिली आहे, सेमीची वेगळी लिस्ट दिली आहे. त्या लिस्ट हे पूर्ण महाराष्ट्रातील टॉप रँक वाईज आहेत. यामध्ये आपण लिटिल बिट चेंजेस करू शकतात. ठीक आहे. यानंतर कॉलेज सिलेक्शन, म्हणजे कॉलेज सिलेक्शन मध्ये तुम्हाला जे सांगितलं महत्वाचं, सिलेक्ट करत असताना विद्यार्थी पालकांना जिथं जायचंय, जे घ्यायचंय तेच ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना किंवा आपण कॉलेजची निवड करत असताना आपण किती कॉलेज निवड करतोय हे या प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट नाहीये. मी तर काय म्हटलं मग अशी, आपल्याला मॅक्झिमम कॉलेजची निवड करायची, पण जेही कॉलेज आपण निवड करत आहात त्याचा आपण क्रम काय लावत आहोत. लक्षात घ्या, या कॉलेजचा क्रम काय लावत आहे हे सर्व डिसाईड करतं आपल्याला कोणतं चांगलं कॉलेज मिळवून द्यायचं आहे. या क्रमावरच आपलं सर्व हे डिसाईड होत असतं. समथिंग काही कॉलेजेस हे एकाच लेवलचे असतात, ते विद्यार्थी आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार सुद्धा कॉलेजेस घेऊ शकतात. बऱ्याच वेळेस फक्त काही मोजकेच कॉलेजेस आहेत की ते टॉप रँक मध्ये आहेत, बाकीचे बरेच असे कॉलेजेस आहेत की एक लेवल मध्ये असतात.
तर त्यामुळे काही विद्यार्थी कन्व्हिनियन्स अनुसार सुद्धा विचार करू शकतात. जसं की मी सांगितल्याप्रमाणे कॉलेज किती सिलेक्शन करतात ते इम्पॉर्टंट नाही, पण जे सिलेक्शन करतात त्याचा का ऑर्डर देतात हे सर्वात महत्वाचं असणार आहे. दुसरा पार्ट आहे यामध्ये, विद्यार्थ्यांना ज्याही वेळेस अलॉटमेंट होईल, अलॉटमेंट झाल्यानंतर किंवा फर्स्ट राऊंडचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय लक्षात घ्या. फर्स्ट राऊंडला आपल्याला चॉईस फिलिंग करायचे, यामध्ये आपल्याला एमबीबीएस ऍड करता येईल, बीडीएस ऍड करता येईल, गव्हर्नमेंट ऍड करता येईल, सेमी गव्हर्नमेंट ऍड करता येईल. क्लिअर. नेक्स्ट चॉईस फिलिंग झाली, सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जसे की चॉईस फिलिंग मध्ये फर्स्ट ऑप्शन भरला आहे, फर्स्ट टू या ठिकाणी 20 ऑप्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेत. मग 20 ऑप्शन दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की माझा नंबर जर या ठिकाणी 15 नंबरला लागला, 15 नंबरला लागल्यानंतर मला जे कॉलेज मिळालं आहे किंवा अवेलेबल झालंय यामध्ये मला 3 ऑप्शन्स भेटतात. लक्षात घ्या, मी फर्स्ट राऊंडची चॉईस भरली 1 to 20 ऑप्शन्स, त्यामध्ये 15 नंबरला माझा ऑप्शन्स लागला आहे. 15 मध्ये मला ठरवायचंय की मला या कॉलेजला जॉईन करायचं आहे, फ्री एक्झिट घ्यायचं आहे का मला या ठिकाणी बेटरमेंट करून पुढे जायचं आहे. तर याचे रूल्स काय ते पण सांगून देईल. फ्री एक्झिट म्हणजे काय, मला 15 नंबरचं कॉलेज मिळाले पण ते कॉलेज मला मुळीच घ्यायचं नाही, माझ्याकडनं चुकीनं ते कॉलेज वरती आलं आहे, मला त्या कॉलेजला जायचं नाही, आपण याला फ्री एक्झिट करू शकतात. फ्री एक्झिट फक्त राऊंड 1 लाच आहे, राऊंड 2 राऊंड 3 साठी हे आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट आपण घेऊ शकतो. ठीक आहे, क्लिअर. मिळालं कॉलेज, मला घ्यायचं नाही, विषय दिला, सोडून कट केलं. कॉलेज मिळालं आहे पण मला हे कॉलेज माझं सेव्ह ठेवायचं आहे, कॉलेज मिळालं पण ते कॉलेज मला सेव्ह ठेवायचं आहे. तर या केसमध्ये आपण या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं अनिवार्यच आहे, तरच हे कॉलेज आपलं सेव्ह राहतो. रिपोर्टिंग मीन्स काय, आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स सेट्स सोबत कॉलेजच्या नावाचा डीडी, हे सर्व प्रोसेस आपल्याला या ठिकाणी जाऊन कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणू जॉईन. नेक्स्ट आहे की या ठिकाणी जॉईन केल्यानंतर आपल्याला फायदा काय की इन केस सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये आपली कुठंच अलॉटमेंट झाली नाहीये तर त्या केसमध्ये जे कॉलेज आहे ते आपलं सेव्ह राहतं. इन केस न्यू अलॉटमेंट मिळाली तर मिळालेलं कॉलेज निघून जातं आणि जे नवीन कॉलेज आहे ते आपल्याला मिळत असतं, त्यालाच आपण बेटरमेंट म्हणतो. ठीक आहे, बेटरमेंट कशी करायची याबद्दल सुद्धा मी इन डिटेल इन्फॉर्मेशन देईल. नेक्स्ट आहे आपलं रिटेन्शन फॉर्म. रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय, 15 नंबरचं कॉलेज तर मिळालं आहे पण ते कॉलेज मला खूप चांगलं वाटत आहे, माझ्या मार्कानुसार खूप चांगलं कॉलेज मिळाले आणि मी या कॉलेजमध्ये समाधानी आहे, मला पुढच्या कुठल्याच राऊंडची काय अपेक्षा नाहीये, जे मिळाले ते शांतपणे स्वीकारणार आहे. ठीक आहे, तर आपण या कॉलेजला रिटेन करू शकतात. रिटेन मीन्स काय, ते कॉलेज तुमचं झालं आणि या कॉलेजला तुमचं ऍडमिशन घेऊन तुम्ही या कॉलेज जॉईन करू शकता. याच मध्ये महत्वाची गोष्ट आहे, रिटेन्शन फॉर्म दिल्यानंतर आपण पुढे काही जे काही राऊंड होणार आहेत या राऊंडसाठी पार्टिसिपेट सुद्धा करू शकत नाहीये. हे खूप महत्वाचा रूल आहे. एकदा रिटेन्शन दिलं तुमचा विषय या वर्षीचा संपून गेला. ठीक आहे, तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पूर्ण गोष्टीची काळजी घेऊन या सर्व गोष्टीचा विचार करूनच आपली चॉईस फिलिंग करायची आहे. या व्हिडिओच्या नंतर जर विद्यार्थी पालकांना काही क्वेश्चन असतील, काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारा. जे पेडचे विद्यार्थी ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सीट मॅट्रिक्स आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.